दरम्यान अजित पवारांनी बीडमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांच्या स्टाईलने कानउघडणी केली आहे. बीडला सुतासारखं सरळ करण्याचा इशारा देताना निगरगट्टा अधिकाऱ्यांना बदलावं लागेल अशी ठाम भूमिका देखील त्यांनी मांडली. तसंच पक्षात कार्यकर्त्यांनी काय करावं, कसं वागावं याचा सल्ला देत पाया कुणाच्या पडायचं याचंही मार्गदर्शन केलंय. इथं काही अधिकारी बदलावे लागणार आहेत, काही निगरगट्ट झालेले आहेत. काही त्यांना सोयीसुतक पडलेलं नाही. त्यांना असं वाटत असेल का अजित पवार पालकमंत्री म्हणून आज आला, आजचा दिवस जेवढं काही त्याचं बोलणं ऐकून घ्यायचं तेवढं घेऊ, परत उद्यापासून आपणच आपले. पण त्यांना मी हे सांगणार आहे, पण पुढच्या ट्रिपला आल्यावर मग तुमच्याकडे बघतोच कसं काय. काही अधिकारी बरेच वर्षानुवर्षे इथंच बसले, इथल्या इथंच बांधल्या. बीडवरून माझं आष्टी, आष्टीवरून पाटोदा, पाटोवरून गेवराई आणि गेवराईहून पुढे अंबेजोगाई. ती काय इथनं हालायलाच तयार नाही. तसल्यांना काहींना बदलावं लागेल. मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही. ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा. अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो, कुणाच्या पाया पडलो. आई बापाच्या पाया पडा ना, गुरूंच्या पाया पडा. तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडा ना. पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक मोठी माणसं होती, आबाळा एवढी मोठी माणसं होती. त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना. तुम्ही त्या संदर्भामध्ये उगीच पाया पडत, मग त्याच्यात लाचारी पत्करल्यासारखं वाटतं. का पाया पडायचं? आपण असं नमस्कार करू ना. प्रचार, प्रसार आणि संघटन मजबूत करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा पण वापर आपण केला पाहिजे, पण तो चांगल्या कामाकरता केला पाहिजे. तर दुसऱ्या समाजाच्या माणसांनी त्याच्या व्हॉट्सअपवरून त्याला काहीतरी शिवीगाळ करायची, काहीतरी चुकीचं बोलायचं, व्हॉट्सअप पाठवायचे, हे करू नका. सगळ्यांची आमच्या ग्रामीण भागात अंडी पिल्लं बाहेर निघतात. कृपा करून, मी फार पोचलेला आहे, अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका. हे असलं नाही चालणार. मी काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे. मी दादागिरी अजिबात कुणाचीच खपून घेणार नाही. काही चुकीच्या आणि बीडकरांची बदनामी करणाऱ्या गोष्टी ह्या आपल्याला थांबवायच्या. त्यासाठी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करायचं. ते समाजामध्ये, जातीमध्ये झालेला दुरावा हा आपल्याला संपवावा लागणार आहे. बाबांनो, पक्षामध्ये कार्यकर्त्यांना घेत असताना त्यांचं थोडं रेकॉर्ड, मी काल रात्री एसपीला फोन करून रेकॉर्ड वेगवेगळ्या मान्यवरांचं मागितलं. आपण ज्यावेळेस लोकांना सांगतो असं वागलं पाहिजे, त्यावेळेस आपल्या अवतीभवती देखील चुकीच्या प्रवृत्तीची लोक असता कामा नये. विमानतळाची धावपट्टी तिथं असली तरी कुठल्याही गोष्टी अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना यायला जायला सोपं जातं. त्याबद्दल मी आज तो विषय घेतलेला आहे. किती वर्ष बीडच्या रेल्वेचं काम चाललेलं आहे, त्याला इतका विलंब लावायला कोण जबाबदार आहे? असं कोणीतरी येऊन जादूची कांडी फिरवल्यासारखी कामं होत नसतात. त्याला पाठपुरावा करावा लागतो. मी आता माझ्या एका अधिकाऱ्याची इथं नेमणूक केलेली आहे. इथं इन्क्युबेशन सेंटर, इनोव्हेशन सेंटर काढायचं माझ्या डोक्यात आहे. त्याच्यातून साधारण 200 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे. किती? 200 कोटी रुपयाची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.